हॅलो, नमस्कार. तर आज मी थोडीशी दुःखी पण आहे, कारण त्याला एक कारण पण आहे. तर चला मी तुम्हाला ते कारण सांगते. तर इथे आहे ही माझी गॅस शेगडी. ही शेगडी जुनी झालेली आहे आणि ती आता व्यवस्थित चालत नाही आहे. हा गॅस तर अगदी कधी-कधी विझून जातो मध्येच. त्याच्यामुळं भीती वाटते आणि हा तर खूपच स्लो होऊन गेला आहे. त्याला रिपेअर वगैरे केलं, पण तो आता नाही होत आहे. थोड्या दिवस 15 एक दिवस चालतो आणि पुन्हा तसाच होतो. म्हणून मी आता ही शेगडीच काढून टाकणार आहे आणि नवीन घेणार आहे. तर त्याच्यामुळं थोडंसं असं दुःख पण वाटतंय, कारण खूप वर्ष एखादी वस्तू वापरली, की बाई माणसांचा तर जीव गुत्तो किचनमध्ये, संसारात वगैरे. तसं माझं पण आज झालेलं आहे. तर प्रेम तर आहे माझं या गॅसच्या शेगडीवरती, पण आता इथे ही देऊन आणि नवीन घ्यायची आहे. तर थोडंसं वाईट वाटतंय, पण नवीन येणार आहे त्याची खुशी पण आहे. तर चला त्या खुशीमध्ये आता मी थोडीशी तयार होते, तर तुम्हाला दाखवते येते मी. तर इथे गॅस शेगडी आलेली आहे, तर मी इथे ड्रेस घालून आणि थोडेसे केस विंचरून तयार होते, जेणेकरून गॅसची आता पूजा करावी लागणार आहे म्हणून. तर बघूया कसा आहे नवीन गॅस. तर हा आहे नवीन गॅस प्रेस्टिजचा. तर इथे 3 शेगड्यांचाच घेतलेला आहे. अगोदरचा पण माझा 3 शेगड्याचाच होता, कारण तशीच सवय झालेली आहे, तर त्याच पद्धतीने मी हा घेतलेला आहे. तर त्याच्याच बरोबर ही एक वस्तू पाठीमागे लागून आलेली आहे, एअर फ्रायर. तर हा एअर फ्रायर पण प्रेस्टिजचाच आहे. तर आता आपण गॅसची पूजा करूया. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण इथे मी गॅसची पूजा केल्यानंतर चालू करून पण दाखवते आणि कशी ही शेगडी थोडी वेगळी ते पण दाखवते. तर इथे पूजा करायला ब्राह्मण वगैरे बोलवलेला नव्हता, तर मीच पूजा केलेली आहे. तर साधी सिंपल आपली जशी आपल्याला जमेल तशी इथे पूजा करून घेतलेली आहे. आता इथे तुम्ही बोलणार पूजा करायलाच पाहिजेल का? तर पहिल्या गॅसवरती एवढा जीव होता आणि ह्या गॅसला माहीत झालं आणि याची पूजा नाही केली आणि हा नीट नाही चालला तर मला किती प्रॉब्लेम होईल, समजला? म्हणून याची पण पूजा करून घेतली मी. तर स्वस्तिक वगैरे काढून आणि एक फूल वगैरे ठेवून अशा पद्धतीने. आता जे पण पूर्ण एवढा व्हिडिओ बघितलाय त्यांना पेटून तर दाखवते, बाकीचे तर काय माहिती बघितलंय का नाही पूर्ण. तर इथे बघा मस्त चालतोय आता हा गॅस. तर इथे गॅस ऑन केल्यानंतर पण मी पूजा करून घेतली एकदा अग्निदेवतेला, तिची पण पूजा करून घ्यायची आणि अशा प्रकारे हा जो एअर फ्रायर आलेला आहे त्याची पण पूजा करून घेऊया, नाही तर त्याला पण राग यायचा. आता तो गॅस बरोबरच आलेला आहे. Oh my god. आजच आणलेलं आहे त्याला पण. तर त्याची पण इथे पूजा करून घेतली. फुलाची पाकळी त्याला वाहून घेतली. त्याला राग नको यायला म्हणून. त्याला पण एकदा ऑन करून ओवाळून घेतलेलं आहे. ऑन करून म्हणजे वरनं बटन ऑन करून असं. आता हे मी काही चालवलेलं नाही आहे. तर ते शिकायचं ते एक काम लागलं आहे. कधीतरी काहीतरी बनवून दाखवल त्याच्यामध्ये मी. Wow. आता आपण ही गॅस शेगडी बघूया. तर अशा प्रकारे ही शेगडी वरती होते आणि ती तिथे लॉक होते अशा प्रकारे. आणि गॅस खराब झाला की तो व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घेता येतो. तर इथे तुम्ही बघू शकता. तर यासाठी मी अशी शेगडी घेतली आणि ते साईडला एक असा तो हे वरती लॉक झालेला असतं ना, ते तिथे खटका असतो. तो फक्त पुढे असा खेचायचा आणि पुन्हा ती शेगडी खाली होते. तर अशा प्रकारे जेणेकरून गॅसच्या खाली कचरा वगैरे पडतो, उतू वगैरे जातं, तर त्याचं या गॅसवरती टेन्शन नाही आहे. तर खूप छान वाटली ही शेगडी. आता बघूया जेवण बनवून चांगले वाटते का वापरल्यानंतर. तर मला एक लायटर पण दिलेला आहे त्यांनी. तो पण गॅसच्याच कंपनीचा आहे. आणि त्याचबरोबर इथे हे एक असं एक्स्ट्रा दिलेलं आहे, जेणेकरून मोठं भांडं असेल तर ते हलू नये म्हणून त्याला सपोर्ट असं छान अशी ही जाळी याबरोबर आलेली आहे. तर बघूया कसा निघतोय वापरून. तर हे पण नंतर काहीतरी बनवून यूज केला की मी तुम्हाला व्हिडिओ टाकल. तर बघूया कसं निघतंय हे पण कामाचं आहे का नाही पहिली गोष्ट तर. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मी गॅसवरती दूध गरम करून थोडंसं उतू जाऊन दिलं आणि त्यानंतर थोडीशी गोड खीर बनवली, अगदी कमी 1 वाटी अशी. थोडासा देवाला नैवेद्य दाखवला.
कारण खूप संध्याकाळ झालेली, जेवणं वगैरे झालेली होती. त्यानंतर ही शेगडी जोडलेली. तर मी जराशी फक्त खीर बनवली, काहीतरी फर्स्ट टाईम गोड बनवायचं म्हणून. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.